रोशन भजनकरने आज खरंच मन जिंकलं भावांनो, खरंच मन जिंकलं. असं का बोलतोय मी? कारण की तिकडे आज घरामध्ये एक गोष्ट घडली होती, ती जे काय अंडे बिंडे चोरायच्या गोष्टी घडल्या त्यावर. आणि त्यानंतर जे आहे ते तो पूर्णपणे डायरेक्टली बोलला की मी जे आहे ते जे चोर लोक आहेत त्यांच्यासोबत राहणार नाही, त्यांना सपोर्ट करणार नाही. ते माझ्या टोळीमधले जरी असतील तरी मी त्यांच्यासोबत उभं राहणार नाही, मी त्याच्यावर आवाज उचलणार आहे. पण त्यानंतर ज्या टायमाला विशाल त्याला समजवायचा प्रयत्न करतो की बाबा हे बघ आपली ही टोळी आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे एकमेकांना, तर तो जेव्हा समजवत होता विशाल त्याला, तर त्या टायमाला रोशन भजनकरनी जे उत्तर दिलं ना ते अतिशय उत्तम असं होतं. आता काय बोलले रोशन भजनकर? ते बोलले, हे बघ भाऊ, घराच्या बाहेर जेव्हा मी जाईल ह्या बिग बॉसच्या घराच्या बाहेरून, त्या टायमाला जे आहे ते लोक असे बोलले नाही पाहिजेत की बाबा तू काय कांड करून आला आहे अंदर, असं कोणीही बोललं नाही पाहिजे. मी घरात एक दिवस जरी राहिलो तरी 100 दिवस जगलोय अशा पद्धतीचा गेम खेळायचा प्रयत्न करेन आणि प्रामाणिक राहील, असं मला कोणी बोललं नाही पाहिजे की काय चोऱ्या माऱ्या करून आलाय बिग बॉसच्या घरामध्ये, असं कोणीही माझ्यावर आरोप केलेला मला जमणार नाही. आणि माझ्या आईबापाला काय वाटेल या संपूर्ण गोष्टी बोलायचा प्रयत्न तिकडे रोशन भजनकरने केला. आणि ती गोष्ट पर्सनली मला खूप जास्त आवडली, कारण की त्यांनी त्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते रिलेट करणार आहे. कारण की असं कोणाच्याच आईवडिलांना किंवा स्वतःला देखील ते काय आहे ते चोर म्हणून एक टॅग लागणं हे बिलकुल आवडणार नाही आहे. तर त्यामुळेच रोशन भजनकरनी जे केलेलं आहे त्याला मी पूर्ण सपोर्ट करतो आणि त्यांनी माझं पर्सनली मन जे आहे ते जिंकलेलं आहे. आता तुमचं मन जिंकले की नाही नक्की कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत डायरेक्टली मेकर्स बघत आहेत. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.